जातीवादी मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला। याचं नाव अनिल मिश्रा। तो अनिल मिश्रा म्हणतोय तुम्हें बाबा साहब को विद्वान नहीं मानता और मैं बाबा साहब के संविधान को नहीं मानता, और बाबा साहब ने संविधान नहीं लिखा, कोई BN राव है बोलते हो, BN राव ने संविधान लिखा है। तो वो अनिल मिश्रा से मेरा कहना है, बाकी मिश्रांना आमचं काही म्हणणं नाही, बाकी जे मिश्र आहेत त्यांना माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम, पण ते अनिल मिश्रांना माझं म्हणणं आहे बेटा तू कुएं का मेंढक है और कुएं के मेंढक के जैसे ही रहेगा, क्योंकि कुत्तों के भौंकने से कभी शेर और हाथी रुकते नहीं है, क्योंकि वो जंगल के राजा रहते हैं। इसलिए वो अनिल मिश्रा से मेरा कहना है की नैसर्गिक नियमाला कोणी नाकारू शकत नाही, विस्तवाला कोणी हाती धरू शकत नाही। मनोज राजा कितीही जरी अंगावर धावून आले पण वाघाची शिकार कुत्रे करू शकत नाही। कुत्रे करू शकत जातिवादी अनिल मिश्रा से मेरा कहना है, और जो मेरे बाबा साहब के संविधान का विरोध करते हैं उन सभी जातिवादियों को मेरा कहना है, अरे ना कोई मनुवादी, ना कोई मनुवादी, ना कोई मनुवादी, ना वो भी अंगराव है। सीधी सी बात है भैया, भारत के बच्चे से पूछ लो कि बाबा साहब ने संविधान लिखा है, वो बताए। ये भारत में नहीं तो पूरे ऑल ओवर वर्ल्ड में जाओ, किसी भी पूछो, इंडिया का संविधान सर्वतोपरी माना जाता है। अमेरिका वाल्यांकडे फक्त 7 कलमांचं संविधान, परंतु बाबासाहेबांनी 395 कलमा संविधानामध्ये लिहिले, तरी काही जातीवादी बाबासाहेबांच्या संविधानाचा विरोध करतात। इसलिए तू मेरा कहना है जातीवादी लोग, अरे ना कोई मनुवादी, अरे ना वो भी अंगराव है, अरे ना वो मनुवादी, ना वो भी अंगराव है। घटना का असली घटना, इस घटना का असली घटना, अरे बाबा भी बनाओ। ये हमने पूरी दुनिया बताएगी क्या घटना का असली घटना का, अरे बाबा इतिहास में सोने से लिखी हुई लाइट नहीं होती। उस अनिल मिश्रा से मेरा कहना है कि इतिहास में लिखी हुई सोने की लाइन नहीं होती, हर भारतवासी के जिंदगी में ये शायरी नहीं होती।
संविधान लिखा होता विजय, तो घटना के पहले पन्ने पर मेरे बाबा साहब की साइन नहीं होती। सर्वांनी माझ्याबरोबर घोषणा लावायची। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा धन्यवाद। पुढे आमचे बंधू बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष दिलीप भाऊ पाटील 200 रुपयाची बडी पार्टी आपण पुन्हा एक वेळा जे मुले आहेत त्यांनाही माझे म्हणणं त्यांनी बोलले पाहिजे। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय घटनेचा, जे म्हणत आहे त्यांचा, आमचे म्हणत नाही त्यांचा सबसे महत्वपूर्ण जो मेरे बाबा साहब के संविधान को नहीं मानता जी, प्रमोद जी राउत 500 रुपये भेट मिळाली पार्टी आभारी आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जरा। हा, जो मेरे बाबा साहब के संविधान को नहीं मानता त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं, परंतु काय मावल्यानं एक गोष्ट लक्षात घ्या, तो अनिल मिश्रा म्हणतो बाबासाहेबांना संविधान लिहिलं, मग अनिल मिश्राचं काय करायचं, आपण काय करायचं, तो जर तुमच्या समोर आला तर काय कराल तुम्ही, चपलीनं काय केलं, बोला घे बोल्या आहे, काही काही झाली तर अशा बसले बिचारे, जसं दुनिया डुबते का काय उद्या जमीन दादा अशा बसलेच बिचाऱ्या, काही काही झाली अशा हाताची घडी तोंडावर बोट। काल त्या मनुस्मृतीने तुम्हाला बोलण्याची बंदी केली होती बेटा, आज तुम्हाला बोलण्याची संधी आहे, तुम्ही बोलले पाहिजे। अरे तुम्ही वाघिणीसारख्या डरकाळल्या पाहिजे, तुम्ही ऐऱ्या गैऱ्याच्या लेखी नाहीत, तुम्ही बाबासाहेबांच्या लेखी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी आहेत, तुम्ही वाघासारख्या डरकाळल्या पाहिजे। तुम्ही डरकाळता गिरकाळता बरोबर, पण डरकाळता फक्त घरी आहे पिंड्याच्या काजू, तुमचं डरकाळलं फक्त घरी, म्हणून घरी डरकाळू नका, बाहेर डरकाळा जरा जातीवाद्यांवर। कोणी लिहिली भारताची घटना, कोण लिहिली, खरंच लिहिली का, खरंच का बरं, कोणाला शंका आहे का, नाही ना, मग माझ्यासोबत म्हणा, भारत का असली घटना, दोन्ही हातवर करून टाळ्यांसोबत रेडी 1 2 3, भारत का असली घटना, भारत का असली घटना, भारत का असली घटना, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। 340 कलम लिहून ओबीसी बांधवांना 52% आरक्षण द्या असं त्या काळी बाबासाहेब बोलले होते। 341 कलम लिहून माझ्या आदिवासी बांधवांना आरक्षण मिळालं आणि 342 कलम लिहून मग एससी बांधवांना आरक्षण मिळालं। आणि एससी मध्ये फक्त काय बौद्ध महार नाही, एससी मध्ये आवाज येते का तिकडे माझा माग? एससी मध्ये फक्त बौद्ध महार बरेच आहेत 69, पण ते बाबासाहेबांचं नाव घेत काही
काही काही जणी तर म्हणतात आमच्यासाठी का केलं की म्हणतात का नाही अगे शिला आमच्यासाठी काय केलं की तुमच्यासाठी केलं मामा साहेब आमच्यासाठी काय ज्या बी असं म्हणतात त्यांना घरी बोलवा त्याला मस्त चहा पोहा झाला आणि त्याच्यानंतर तिने म्हणा झाकण जुले बाबासाहेबांचं संविधान येण्याआधी स्त्रियांना शिक्षणाची संधी होती का नोकरी करण्याची संधी होती का पगार घेण्याची संधी होती का बोनस घेण्याची संधी होती का पीएफ घेण्याची संधी होती का प्रेग्नन्सी लीज घेण्याची संधी होती का मग आज तू नोकरी करतो कोणाची पुण्य दोन चार जणी बोलते बाकी सहन करून घ्या आजचे दिवस नाही का मी पूर्ण प्रयत्न करतोय त्यांचा प्रॉब्लेम आहे माझा नाही मी काय म्हणतो आज महिला मंडळीनं तुम्हाला सर्वतोपरी सगळ्या ठिकाणी मानाचं स्थान भेटलं कोणाची पुण्य मग ज्या ज्या बाया म्हणतात आमच्यासाठी बाबासाहेबांना काय केलं त्याला घरी बोलवा त्याला घरी बोलवल्यानंतर त्यांचा आदर सन्मान झाल्यानंतर त्यांना सांगा आज तू शाळा शिकली नोकरीवर लागली कुणाची पुण्य दिवाळी आली म्हणजे बोनस घेतं कुणाची पुण्य महिना म्हणजे पगार घेतं कुणाची पुण्य आणि प्रेग्नन्सी लीज घेतं कुणाची पुण्य आता प्रेग्नन्सी लीज म्हणजे काय ज्या ज्या बाया नोकरीवर रुजू आहेत त्या जर प्रेग्नेंट असन गरोदर असन तर त्यांना 6 महिन्याची प्रेग्नन्सी लीज भेटल्या जाते सुट्ट्या भेटते आणि त्याचा एकही रुपया तिच्या पगारातून कापला जाते का मग एवढं सगळं बाबासाहेबांना दिलं तरी हे म्हणजे आमच्यासाठी गाव केलं बाबासाहेबांना अहो चिलम तोंडे वाचणं 2 पुस्तकं काय काफ्या करून पास झाली काय तू वाच 2 पुस्तकं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोड गोड बोलणारे माणसं गोड गोड बोलणाऱ्या बाया या कधी पाठीत खंजीर फुटसन ते सांगता येत म्हणून बोलतोय गायन प्रबोधन हे गाडगे बाबा सारखं चिमुटे घेणार असले पाहिजे गाडगे बाबा म्हणत नवसाने जर पुत्र होती तर मग कशाला करावा पती कोण म्हणत तरी आमच्यातल्या काही पण अशात नाही अनपड काही शिकलेले पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झाली तिची आणि ते होऊ दे बापा एक तरी होऊ दे मार उपास न तापास खायचा उपास करतो 2-2 प्लेट शेंगदाणे तापतो या कोणता खाजाडे उपास होईल सगळ्यात जास्त सुख तर दादा जेबीवाल्या बाहेर आहे का एवढं सुख जेबीवाल्या बाहेर आयुष्यात दुसऱ्याला कोणच नाही कारण इले कधी हुंड्यासाठी मारल्या जात नाही इले कधी अन्नासाठी मारल्या जात नाही हिच्यावर कधी पिंट्याचा बाप हात उचलत कारण पिंट्याच्या बापाला माहित आहे हिनं जर या 100 वर नंबर लावला आपलं काही खरं म्हणून पिंट्याचा बाप पिंट्याच्या मायवर कधी कसं लिहाय कसं म्हणून पिंट्याचा बाप पिंट्याच्या मायवर कधी हात उचलत भले पिंट्याच्या मायनं पिंट्याच्या बापाला ठून बिदलली एखादी तरी तो कोणाला सांगूही शकत नाही आणि तो लपवूही शकत नाही एवढं स्वातंत्र्य तुम्हाला भारतीय संविधानाने दिलंय माय तरी होऊ दे बापा तरी पोरग होऊ दे तो पोरग गाव ना तुला पोरग झाला तर माय म्हणून पोरगी झाली तर काय वानेरी म्हणून का तुले म्हणून का अरे भारतीय संविधानानं आज स्त्रियांना आणि पुरुषांना समान कायदा समान वेतन समान संधी दिली आहे आज कोणत्याही जाती धर्माची स्त्री असो शिकून सवरून मोठ्या पदावर जाऊ शकते ही भारतीय संविधानाची पुण्य अरे याच्यापेक्षा मोठं उदाहरण अजून काय सांगू या भारतातील आमची द्रौपदी मुर्मू मॅडम या भारताची राष्ट्रपती होऊ शकते इतकी ताकद बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानामध्ये दिली आहे आज या दालनामध्ये बसलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला माझं आव्हान आहे आणि जर तुमच्या पोराला तुम्हाला IPS बनवायचं असेल जर तुमच्या पोराला तुम्हाला कलेक्टर बनवायचं असेल जर तुमच्या पोराला तुम्हाला बॅरिस्टर बनवायचं असेल तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा पण तुम्हाला IPS कलेक्टर बनवायचं जर असेल तुमच्या लेकराला तर या देशामध्ये
इतिहासामध्ये दुसरा कोणताच ग्रंथ त्याला IPS कलेक्टर बनू शकत नाही. जर त्याला IPS कलेक्टर बनायचं असेल तर सर्वात पहिलं भारताचं संविधानच त्याला वाचवलं लागेल. म्हणून तर बोलतोय की रामायण पढो, महाभारत पढो, पढो गीता और कुरान. भारतीय संविधान प्रत्येक जाती धर्माचा आदर करतोय, प्रत्येक जाती धर्माचा. म्हणून रामायण पढो, महाभारत पढो, पढो गीता और कुरान. अरे उसमें से अपना लो जिसमें है इंसानियत का ज्ञान. अगर भारत के घर घर में देखना चाहते हो इंसान तो शिवाड़े जी बच्चों को स्कूल में पहले पढ़ाओ भारतीय संविधान. अरे जाके कोई बता दो अनिल मिश्रा को, भारत का असली रत्नकार बाबा भीमराव. याच्या पहिले कितीतरी जातीवादी कुत्रे आले आणि बाबासाहेबांच्या संविधानावर भुकले. कोणी वर्तमानपत्रातून बोलतोय, कोणी बातमीपत्रातून बोलतोय, कोणी सोशल मीडियावरून बोलतोय. तर या जातीवादी कुत्र्यांना माझं म्हणणं आहे, या जातीवादी कुत्र्यांना माझं म्हणणं आहे जे बोलतात हम बाबा साहेब का संविधान बदल डालेंगे, मग त्यांना माझं म्हणणं आहे अबे बदलायचं असेल तर तू या मायचा नवरा बदल, बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. बदलने का है तो तेरा बाप बदल, बाबा साहब का संविधान नहीं बदल सकता. क्योंकि ये परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, परख नहीं सकते हीरे को गिराने वाले, और ऊपर उठ नहीं सकते दूसरों को नीचे गिराने वाले. मनोज राजा नहीं हट सकता इस भारत का संविधान. अबे जब तक जिंदा है मेरे भीम जी के घराने वाले. इतिहास गवाह है. इसलिए तो कहना चाहूंगा कि एक तरफ अंबेडकर खिलाफ दुनिया सारी थी. बाबा साहब ने कहा था कि मैं जाने के बाद में मेरे समाज में, ये मेरा समाज एजुकेटेड होगा, पढ़ा लिखा होगा, तब सब विद्रोह करके उठेंगे. म्हणजे शिक्षण हे वाघिणीसारखं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट होतं. हा बेटा काय नाव? धन्यवाद. त्यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी. पण आमच्यातले शिकले आणि एवढे शिकले तर ते स्वतःला बाबासाहेबांपेक्षा श्रेष्ठ म्हणू लागले. आज प्रत्येक जण स्वतःला, कोणी जर 4 वर्ग शिकला, 2-4 डिग्र्या मिळवल्या, हा साहेब जे काय नाव, राजेंद्रजी काकसांडे, यांच्याकडून 100 रुपयाची भेट. हे उदाहरण आहे, वास्तविकता आमच्या समाजाची. बाबा साहब ने कहा था पढ़े लिखो और पढ़ लिख कर कामयाब होने के बाद में समाज के लिए लढो. फुल गरीब यांच्याकडून 100 रुपयाची भेट. फुल गरीब म्हणजे काहीच शंका नाही त्याच्यात, फुल गरीब. हा अजून 500 द्या म्हणजे एकदम दरिद्र रेषेखाली, खतम. हे थोड्या वेळानं द्या, थोड्या वेळानं इन्स्टॉलमेंट मध्ये द्या, काही फरक नाही. हमारे में से कुछ लोग 2-4 डिग्री हासिल क्या कर लेते तो त्यांना या चळवळीचा ईट येतो, बाबासाहेबांच्या चळवळीचा ईट येतो, बुद्ध विहाराचा ईट येतो. स्टँडर्ड स्टँडर्ड की अंगात आणणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, हा बाबासाहेबांचा चळवळीचा समाज आहे आणि बाबासाहेबांची चळवळ महालात राहणाऱ्या लोकांनी जिवंत ठेवली नाही, तर झोपडीमध्ये गरीब वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवली. आज हिचा माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पॅकेज आहे. किती? माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पॅकेज आहे, पण मी जयंतीचा चंदाना फक्त 100 रुपये देते. किती रुपये? अमरना ढोकळा काय फायदा? तू 1 लाख तुझ्याकडेच ठेवतो, का फायदा आहे आम्हाला? काय फायदा?
फायदा आहे का? करोडो रुपयाची प्रॉपर्टी असेल पण समाजाले त्याचं जर 1000-2000चं दान नसेल त्याच्या प्रॉपर्टीचा काही फायदा आहे का आपल्याला? तो खूप शिकलाय, 4 डिग्र्या आहे, 4 डिग्र्या, पण समाजाच्या तो कोणत्या कामात येत नाही. काही कामाच्या डिग्र्या त्याच्या आहे का? महिला मंडळीचा आमच्या कोणत्याच कामात म्हणजे एकदम कोणत्याच कामात कमी नाही. एखादीचा नवरा जर डॉक्टर असला, डॉक्टर कोण आहे? तिचा नवरा. मग डॉक्टरची बायको कोण? मास्तर कोण आहे? तिचा नवरा. मग मास्तरची बायको कोण? हा, वकील कोण आहे? तिचा नवरा. मग वकिलाची बायको कोण? पण त्या डॉक्टरला तेवढं गर्व नाही, डॉक्टरीला गर्व आहे. म्हणजे 4 बाया इथं जर बसल्या असेल तर ते अशी इकडून इकडून चालते अशी बाजू. मी गाव कमी आहे, गाव डॉक्टरी नाही. अहो तू 12वी नापास आज, मला पाहणं फुलवा तू काय कौतुक आहे? तू 12वी नापास आज, पण हे रिकामी समाजापासून नाही नाही नाही, आम्ही बुद्धविहारात जाऊ, आम्ही समाजात जाऊ, आम्ही वरचे स्टँडर्ड. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या जास्त स्टँडर्ड की आघात आणले त्यांना माझं म्हणायचं आहे, अरे बाबा साफ बोल कर गए की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजाला दान करा. अरे जे लोक आयुष्यात पैसा पाण्याने सुदृढ झाले ते चळवळीला दान करा असं बाबासाहेब बोलून गेले. आणि जे लोक चळवळीत येत नाहीत त्या लोकांना माझं म्हणणं आहे की पशु पक्षी ही राहत नाही परक्याच्या घरामध्ये. अरे कित्येकाचं आयुष्य गेलं भाड्याच्या घरामध्ये, म्हणजे गद्दारी करतात समाजाची आणि बाबासाहेबाची प्रकार अशा लोकांना येऊ देऊ नका तुमच्या घरादारामध्ये. चंदनाची सरी तर लाकडं करू शकत नाही, वाघाची सर माकडं करू शकत नाही. या 4 ओळी गायल्यानंतर मी समजून जाईल या दालनामध्ये किती खरोखर आंबेडकरवादी लोक आहेत आणि किती फक्त बाबासाहेबाचं नाव. काही लोक फक्त जय भीम थोबाडण्यासाठी घेतात. काम झालं माया
रमाई आवास योजना, ग्रामपंचायतले रमाई आवास योजना आली. हा दे आजी, काय नाव? हृदय कपूर गायकवाड. यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टी बरी वाजवा. 100 आहेत का? बरं 100 नंतर ते काही फरक नाही. हा हे झाले आता 200 झाले. नाव सांग, लढू नको. हा काही हरकत नाही. आमच्या छोट्या ताईकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईनं माय मौलानं ही गोष्ट लक्षात घ्या. आज हम हवाबाजी करणे. या 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 इकडे. तुम्ही सरकारने जे असे थोडे पैसेवाले जागा द्या ना, येऊ द्या ना त्याला. सर का थोडे अशा सर मागताई सर बेटा पाय लागतो पुढे असे आमचं नुकसान काय करतो. इकडे होतं थोडंसं. हा या मधातून रस्ता आहे. पैसे देण्यावाल्यासाठी लाईन क्लिअर आहे, इकडून या. परंतु महिला मंडळी नो, आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं कसल्याच प्रकारची कमी नाही. म्हणून बोलतोय बाबासाहेबांच्या पुण्यात. आमच्यातील काही लोक फक्त जय भीम स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोक घेतात. त्या लोकांना माझं म्हणणं आहे, काय जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जय भीम घेतात, काय नावजी रेखा, हा रेखा तरी जीवन यांच्याकडून 100 रुपयाची भेट. पार्टी आभारी आहे. कारण एखादी ग्रामपंचायतला योजना आली, रमाई आवास योजना. रमाई आवास द्या, आम्हाला द्या, आम्ही जय भीम वाले द्या. योजना दाखवून झाल्यावर हम आपके है कोण, असे लोक जे करतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे, अरे तुझ्या माडीत गड्या उदासी जर आला आहे. बाबासाहेबांच्या पुण्याला 4 मजली बिल्डिंग, पण बाबासाहेबांच्या चळवळीत जर तू माणूस येत नसेल तर त्यांना आमचं म्हणणं आहे की ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे ते रूप काय कामाचे. अरे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, मग अशा कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे. घटना का असली घटना का असली. तिकडे मागून सुद्धा आवाज आला पाहिजे. मी तिकडे मागे येऊ शकतो, लक्षात घ्या. जे लोक एकदम हाताची घडी तोंडावर बोट शांत बसलेत की नाही, तुम्ही लक्षात घ्या. एकदम बर्फासारखे थंडे माणसं जय भीम वाले होऊ शकत, जामल जुमल माणसं जय भीम वाले होऊ शकत. आणि इकडे मी हाताची घडी तोंडावर बोट जामल जुमल बाया मी जय भीम वाले होऊ शकत. करंट पाहिजे, करंट दीक्षाभूमीवरचा तडमड पाहिजे. दीक्षाभूमीला गेले म्हणजे कशा एकीमी गेले होई ना, सामोर होई ना, अशी तडमड पाहिजे. म्हणून तर म्हणणं माझं म्हणणं आहे काय, भारत का हसली घटना, भारत का हसली घटना. ह्या साईडचं लई चुपचाप दिसून राहिली, शांत दिसून राहिली. अरे टेन्शन मतलब आलू भात भरभर के गंज में आपके पास जाता हुआ अजून एक फेर लागून टाकायचा, पण सुस्ती करायची नाही. हा भारत का हसली घटना. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, म्हणून कोण कोण बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवणार आहे जरा दोन्ही हात वर करा माझ्यासोबत, टाळ्यांसोबत. भारत का हसली घटना, भारत का हसली घटना, भारत का हसली घटना. यांच्याकडून 100 रुपयाची भेट. पार्टी बरे. भारत गाजले गंगा बाबा भीम.
भोगोगे कुत्तों की तरह रे सर ही काट दूंगी, भोगोगे कुत्तों की तरह सर ही काट अरे भाईचारा कायम रखोगे तो हर बात में साथ देंगे तुम्हारा। भाईचारा अगर कायम रखोगे तो हर बात में साथ देंगे तुम्हारा। अरे दर्द को झेल लेंगे, गम को बांट लेंगे तुम्हारा। पर संविधान से अगर छेड़छाड़ की निषेधाज्ञा तो घर में घुसकर ये जेबी वाले हाथ काट देंगे तुम्हारा। विठ्ठल जी लाल के साहित्य को 100 बजे बैठे, इसलिए भोगोगे कुत्तों की तरह सर ही काट दूंगी। समिति में इनायत सैयद साहब भी है, तो इनसे भी मैं तवज्जो चाहूंगा। मेरे मुस्लिम भाई होंगे उनसे भी कुछ तवज्जो चाहूंगा मैं। जबीम सर क्या नाम, सुनील जी भगत साहब 100 रुपए जी पे। मेरे प्यारे भारतवासियों से मेरा अलग ऐलान है, अल्लाह से नफरत कोई राम नहीं करता, कोई राम से नफरत कोई रहीम नहीं करता, क्योंकि वो मंदिर का प्रसाद भी खाता है, वो मस्जिद की खीर भी खाता है। वो मंदिर का प्रसाद भी खाता है, वो मस्जिद की खीर भी खाता है। वो भूखा है साहब, उसे कहा धर्म समझ में आता है। वो भूखा है साहब, उसे कहा धर्म समझ में आता है। लेकिन हिंदू हिंदू कर लड़ने वालों, मुस्लिम मुस्लिम कर लड़ने वालों, एक बात ध्यान में रखो कि अभाव में जीते हैं, उमंगों में नहीं मरते। हाँ बेटा, मेरा नाम ईरा है। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। लेकिन सुनिएगा कि अभाव में जीते हैं, उमंगों में नहीं मरते। मेरे हिंदू भाई, मेरे मुस्लिम भाई, मेरे बौद्धिस्ट भाई, मेरे आदिवासी भाई भी सुने कि अभाव में जीते हैं, उमंगों में नहीं मरते। रंगारों की तरह किसी रंगों में नहीं मरते। हाँ कोई बात नहीं दादा, होते रहता है, चलते रहता है। मोठे मोठे लोक पडते, तुम्ही तर काही खुर्चीवरूनच पडले। लोक लय दुरून दुरून पडते, टेंशन घेऊ नका, जो गिरता है वही आगे बढ़ता है। हाँ है कि नहीं भैया? गिर के संभलने वालों की अलग कहानी होती है। बैठो बैठो, पाय जा, हळू हळू घ्या, हळू घ्या। हा तिकडे बघू नका, इकडे बघा। परंतु माय बावल्यांना एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या समाज बांधवांनो, काय म्हणणं आहे? भोगोगे कुत्तों की तरह सर ही काट। रंगों में नहीं मरते, अभाव में जीते हैं, उमंगों में नहीं मरते। रंगदारों की तरह किसी रंगों में नहीं मरते। अरे बलि चढ़ते हैं यहाँ एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी, मुसलमानों के बच्चे। अबे जातिवादियों के बच्चे कभी दंगों में नहीं मरते। मुसलमानों के बच्चे, जातिवादियों के बच्चे कभी दंगों में नहीं मरते। लेकिन मेरे आदिवासी भाई भी यहाँ पर उपस्थित है। जय बिरसा मुंडा। हाँ, जल जमीन जंगल हमारी आदिवासी भाइयों की दौलत है। ये यहाँ के मूल निवासी, इसमें तो मेरा कहना है, इन कुछ लोगों का कहना है कि आओ 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 कुछ भव्य बना देंगे, आओ कुछ भव्य बना देंगे, सबका साथ सबका विकास बना देंगे। समझने वालों को इशारा काफी है, ज्यादा एक्सप्लेन करूंगा नहीं, क्योंकि वर्धा जिलों में पढ़े लिखे लोगों की तादाद बहुत ज्यादा है। इसलिए आओ
इनायत सैयद साहब पे नजर कर रहा हूँ, साहब जहाँ कहीं भी हो तवज्जो से सुने। अनिल भगत यांच्याकडून 100 रुपये भेट, पार्टी आभारी है। इनायत सैयद साहब जहाँ कहीं भी हो तवज्जो से सुने, साथ में सुने। क्या कहना है कि हमने वतन के वास्ते कभी, हमने वतन के वास्ते कभी दिल में कीना नहीं रखा। हम वो प्यारे भारतवासी है, इसलिए तो मेरा कहना है साथियों, क्या अरे कुत्तों का काम नहीं शेर का ही काम है। हमने वतन के वास्ते क्या क्या नहीं किया, दिल तोड़कर आपने मेरा अच्छा नहीं किया। धोखा वफा की राह में हम खाए हैं जरूर, मगर कसम खुदा की किसी के साथ में धोखा नहीं किया। घटना भारत का असली घटना, भारत का असली घटना, वर्धा वालों, भारत का असली घटनाकार बाबा भीमराव। ना कोई मनुवादी, अरे ना वो भीमराव है। जो लोगों की औकात मेरे बाबा साहब के जूते भी साफ करने की नाही आहे, ज्या लोकांची औकात माझ्या बाबासाहेबांचे बुट सुद्धा स्वच्छ करण्याची नाही, ते बाबासाहेबांच्या संविधानामध्ये चुका शोधतात। बाबासाहेबांच्या संविधानामध्ये त्रुटी आहे, काय म्हणतात, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये त्रुटी आहे, पण ते आरामखोरांना मी बोलतो, अबे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये त्रुटी नाही, आरामखोरांनो तुमच्या बापामध्ये त्रुटी होती म्हणून तुम्ही असे पैदा झाले। बाबा साहब के संविधान में गलतियां नहीं है, इसलिए तो मेरा कहना है हमारे भगत साहब उत्कृष्ट बँजो प्लेयर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट मिळाली, पार्टी आभारी आहे। आणि भारत का असली घटना, फुल करी 100 रुपयाची भेट। भारत का असली घटना, भारत का असली घटना, भारत का असली घटना।